आज आपण आपला प्रोडक्ट कसा बनवायचा किंवा आपली सर्व्हिस कशी बनवायची याविषयी पूर्ण माहिती घेणार आहोत। नॉर्मली जर तुम्हाला प्रोडक्ट बनवायचा असेल किंवा सर्व्हिस बनवायची असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे। जर तुम्ही 2000 रुपयाचा 1000 रुपयाचा प्रोडक्ट विकून किंवा 500 रुपयाचा प्रोडक्ट विकून कधीच तुम्ही जास्त पैसा कमवू शकत नाही। त्यामुळे तुमच्याकडे प्रोडक्ट कसे डिझाइन करायला पाहिजे, म्हणजे प्रोडक्टची व्हॅल्यू एक तुमचा 500 रुपयापासून तर तुमच्याकडे 50,000 1 लाख रुपयाचा प्रोडक्ट कसा तुमच्याकडे असेल आणि त्या प्रोडक्टला कशी तुम्ही व्हॅल्यू लोकांना देऊ शकतात याविषयी आजच्या ह्या जो काही आपला टॉपिक आहे यामध्ये समजून घेणार आहोत। आज तिसरा दिवस आहे, यातनं पूर्ण आपण हा व्हिडिओ समजून घेऊयात। त्या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करायला विसरू नका। असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी आलेले आहेत, ते सुद्धा बघायला विसरू नका। तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या ह्या तिसऱ्या दिवसाला। आज तिसरा दिवस आणि त्यामध्ये हाऊ टू मेक प्रोडक्ट अँड सर्व्हिस, आपण आपला प्रोडक्ट किंवा सर्व्हिस कसं बनवायचं याविषयी आपण पूर्णपणे समजून घेणार आहोत। तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजेल की तुमचा प्रोडक्ट किंवा तुमची सर्व्हिस कशी बनवायची आणि त्यातनं जास्तीत जास्त पैसा कसा कमवायचा। बरेचसे लोक जर तुम्हाला लाखो रुपये कमवायचे असतील तर तुम्ही 500 रुपयेचा प्रोडक्ट विकून कधीच लाख रुपये कमवू शकत नाही, म्हणजे करोडो रुपये कमवू शकत नाही। पण जर तुम्ही ते 500 रुपयाचा प्रोडक्ट विकून आणि त्याचबरोबर तुमच्या 500 रुपयाच्या प्रोडक्टलाच साइड बाय साइड अजून अदर प्रोडक्ट कनेक्ट करून जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या एका प्रोडक्टचे वेगवेगळे रूप तयार करून, म्हणजे वेगवेगळे त्याच्यात कन्व्हर्जन करून वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना व्हॅल्यू देऊन त्या प्रोडक्टला कसं डिझाईन करायचं ह्याविषयी आपण समजून घेऊयात आणि त्यातनं जास्तीत जास्त पैसा आपण कसा कमवणार हे सुद्धा आपण यातनं समजून घेऊ। त्यामुळे आजच्या ह्या सेशनमध्ये आपण 3 टॉपिक घेणार आहोत। व्हाय प्रोडक्ट इज इम्पॉर्टंट, म्हणजे आपलं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस का इम्पॉर्टंट आहे याविषयी समजून घेणार आहोत। त्यानंतर दुसऱ्या याच्यात येतं मेक युअर प्रोडक्ट, आपला प्रोडक्ट आपण कसा बनवायला पाहिजे ह्याविषयी समजून घेणार आहोत। आणि तिसरा व्हॅल्यू लॅडर, म्हणजे आपल्या प्रोडक्टच्या स्टेप्स काय असतील ह्याविषयी समजून घेणार आहोत। तर सर्वात अगोदर पहिली स्टेप आपण बघूयात की प्रोडक्ट काय इम्पॉर्टंट आहे। समजा प्रोडक्ट इज इक्वल टू मनी, जर तुमच्याकडे प्रोडक्ट किंवा सर्व्हिसच नसेल तर तुम्ही लोकांना देणार काय आणि लोक त्या बदल्यात देतील काय तुम्हाला, म्हणजे पैसा का देतील। जर तुम्हाला त्यांच्याकडनं पैसा हवा आहे, तुमच्या कस्टमर्सकडनं जर तुम्हाला पैसा पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना प्रोडक्ट किंवा सर्व्हिस देणं गरजेचं आहे। त्यामुळे तुमच्याकडे प्रोडक्ट असणं गरजेचं आहे। सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे की तुमच्याकडे प्रोडक्ट असेल तरच तुम्हाला त्यातनं पैसा हा मिळेल, त्यामुळे तुमच्याकडे प्रोडक्ट असणं गरजेचं आहे। त्यानंतर व्हॅल्युएबल प्रोडक्ट, म्हणजे तुम्ही जो काही प्रोडक्ट देणार लोकांना, जो काही प्रोडक्ट तुम्ही लोकांना देणार तर त्यातनं लोकांना व्हॅल्यू भेटणं गरजेचं आहे किंवा त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं गरजेचं आहे किंवा ते स्वतः एंटरटेनमेंट होणं गरजेचं आहे। म्हणजे जर अशा पद्धतीचं जर प्रोडक्ट तुम्ही त्यांना दिला ना तर 100% लोक तुम्हाला कनेक्टेड राहतील, लोक तुमचा प्रोडक्ट परत परत घेतील। त्याचबरोबर लोक तुमच्याशी लॉंग टर्म पर्यंत बिझनेस करतील, म्हणजे लोक तुमच्या प्रोडक्ट विषयी किंवा तुमच्या प्रोडक्ट विषयी जे काही इन्फॉर्मेशन असेल ती लोकांना सुद्धा सजेस्ट करतील की ह्या प्रोडक्टमध्ये हे फीचर चांगले आहेत, याचा हा फायदा आहे, याचा तो फायदा आहे। आणि अशा पद्धतीने लोक स्वतः तुमच्या प्रोडक्टसाठी नवीन नवीन कस्टमर सुद्धा तुमच्याकडे आणून देतील। त्यामुळे तुमच्याकडे प्रोडक्ट असणं गरजेचं आहे आणि तो पण व्हॅल्युएबल असणं गरजेचं आहे। त्यानंतर रिकरिंग प्रोडक्ट, कोणत्याही प्रकारे जर तुम्ही एक प्रोडक्ट विकला आणि त्या प्रोडक्ट नंतर तुम्ही जर तुमच्या कस्टमरला दुसरा प्रोडक्ट विकू शकत नाही, म्हणजे एखाद्या प्रोडक्टमधनं रिकरिंग पद्धतीने कसं पैसा कमवता येईल याकडे नेहमी फोकस करायचा, तरच तुम्ही लाखो करोडो रुपये कमवू शकतात। आणि रिकरिंग म्हणजे कसं, जर समजा तुम्ही एक मोबाईल विकला तर मोबाईल विकल्यानंतर एखाद्या व्यक्तीचं प्रॉब्लेम काय, मोबाईल विकणं, म्हणजे त्याला मोबाईलची गरज आहे तर त्याला मोबाईल विकला, तो मोबाईल घेऊन निघून जाईल। पण जर तुम्हाला रिकरिंग पद्धतीने ते प्रोडक्ट विकता आले, समजा पहिला एक मोबाईल विकला त्यासोबतच तुम्ही चार्जर देऊ शकतात किंवा हेडफोन्स देऊ शकतात, अशा पद्धतीने तुमच्या मोबाईलचे जे रिटर्न तुम्ही देऊ शकतात। त्याचबरोबर ह्या जर प्रोडक्ट विकला तर तुम्ही त्या कस्टमरला तुमच्या प्रोडक्ट थ्रू चांगली इन्फॉर्मेशन दिली, चांगलं समजून सांगितलं की हा मोबाईल ह्या पद्धतीचा फायदा देऊ शकतो, तो मोबाईल त्या पद्धतीचा फायदा देऊ शकतो। अशा पद्धतीने जर तुम्ही सांगितलं तर त्याचं तुम्हाला, म्हणजे तो कस्टमर परत ज्यावेळेस त्याच्यासाठी स्वतःने प्रोडक्ट घेतला पण पुढच्या वेळेस जर त्याला त्याच्या फॅमिलीमध्ये त्यांच्या मुलाला किंवा त्याच्या वाईफला मुलीला जर मोबाईल घ्यायचा असेल किंवा फॅमिलीमध्ये कोणत्याही मेंबरला मोबाईल घ्यायचा असेल तर तो परत रिटर्न होऊन तुमच्या इथंच यायला पाहिजे। त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही तो प्रोडक्ट विकता ते फक्त सेल्सवर
फोकस न करता तो रिकरिंग पद्धतीने कसं आपल्याला कस्टमर बनवता येईल याकडे सुद्धा आपण फोकस करणं गरजेचं आहे। आणि त्यासाठी तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट व्यवस्थित ठेवा, त्यांच्याशी बोलताना किंवा तुम्ही जी व्हॅल्यू देणार, ज्या पद्धतीचे तुम्ही प्रोडक्ट त्यांना देणार त्यात रियालिटी एक त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल अशा पद्धतीने प्रोडक्ट तुम्ही द्यायला हवेत। त्यातनंच तुमचा रिकरिंग प्रोडक्ट किंवा रिकरिंग जे काही कस्टमर्स आहेत ते तुमच्याकडे येतील। त्यामुळे जो काही आपला प्रोडक्ट आहे तो असणं गरजेचं आहे। म्हणजे आपला प्रोडक्ट असेल तर आपल्याला पैसा भेटेल, त्याचबरोबर आपल्या प्रोडक्टमध्ये लोकांना व्हॅल्यू मिळायलाच पाहिजे तरच तो कस्टमर रिकरिंग पद्धतीने आपले प्रोडक्ट घ्यायला येईल। जर तुमच्याकडे किराणा दुकान असेल आणि जर तुम्ही त्या ठिकाणी जर प्रोडक्ट वगैरे लोकांना विकतात, समजा तुम्ही किराणा माल विकतात, तर एक कस्टमर तुमच्याकडे आला आणि जर त्याला तुम्ही 5 मिनिटं जर थांबवून ठेवलं तर तो कस्टमर परत तुमच्याकडे येणार नाही, कारण तुम्ही त्याला वेट करायला लावतात। त्यामुळे त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित पद्धतीने जर दिली त्यांना, समजा एखादा व्यक्ती तुमच्याकडे प्रोडक्ट घ्यायला आला किंवा एखादा कस्टमर तुमच्या किराणा दुकानावर आला तर त्या ठिकाणी तुम्ही त्याला जास्तीत जास्त लवकर व्हॅल्युएबल प्रोडक्ट किंवा सर्व्हिस सगळे पॅक व्यवस्थित करून आणि एक स्माइल देऊन जर तुम्ही त्यांना सांगितलं की परत या आपल्या दुकानावर, तर तो व्यक्ती एक त्याला रिकॉल कळून जाईल आणि ते ज्यावेळेस परत तो व्यक्ती ज्यावेळेस त्याला बाजार करायचा असेल, किराणा माल घ्यायचा असेल, तो व्यक्ती परत तुमच्याच दुकानावर येईल। त्यामुळे त्यांच्याशी रिलेशन बिल्डिंग करणं सुद्धा खूप गरजेचं आहे आणि यासाठीच तुमच्याकडे एक बेस्ट प्रोडक्ट असणं गरजेचं आहे। त्यानंतर मेक युअर प्रोडक्ट, तुमचा प्रोडक्ट कसं बनवणार? आता प्रोडक्ट बनवताना नेहमी या गोष्टी लक्षात ठेवायचा, फ्रंट एंड प्रोडक्ट, बॅक एंड प्रोडक्ट, हाय तिकीट प्रोडक्ट। कधीही एका प्रोडक्टवर तुम्ही फोकस करायचा नाही। तुमच्याकडे 3 पद्धतीचे प्रोडक्ट कमीत कमी असणं गरजेचं आहे। जास्तीत जास्त तुम्ही कितीही प्रोडक्ट ठेवू शकता। प्रोडक्ट म्हणजे कसं, वेगवेगळे प्रोडक्ट नाही, एका प्रोडक्टमधनं किंवा तुमच्याकडे एक प्रोडक्ट असेल किंवा एक बंडल असेल किंवा एक व्हॅल्यू पॅक असेल, तशा पद्धतीचे पॅक वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही बनवणं गरजेचं आहे। जर त्यातनं फ्रंट एंड प्रोडक्ट म्हणजे तुम्ही कमीत कमी प्राइस मधला एखादा स्टार्टिंगला तुमच्या कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी फ्रंट एंड प्रोडक्ट बनवू शकता। त्यानंतर बॅक एंड प्रोडक्ट, त्यापेक्षा थोडे हाय लेवलचा प्रोडक्ट तुम्ही बनवू शकता आणि त्यापेक्षा हाय तिकीट प्रोडक्ट म्हणजे हाय क्लास, जास्तीत जास्त व्हॅल्युएबल प्रोडक्ट म्हणजे तुम्ही 1,00,000, 2,00,000, 5,00,000 रुपयाचा प्रोडक्ट सुद्धा तुम्ही इझिली विकू शकतात। अशा पद्धतीने जर तुमच्याकडे प्रोडक्ट व्हॅल्यू पॅक असतील तर तुम्ही त्याचा फायदा करून तुमच्या व्यवसायात जास्तीत जास्त पैसा कमवू शकतात। म्हणजे ज्या पद्धतीने आपण म्हटलं की करोडो रुपये इझिली कमवू शकतात, त्यासाठी तुमच्याकडे ह्या पद्धतीचं व्हॅल्यू स्ट्रक्चर असणं गरजेचं आहे। म्हणजे तुमचा प्रोडक्ट बनवताना तुम्ही स्टार्टिंगला एक बेसिक कमीत कमी प्राइसचा प्रोडक्ट ठेवा, त्यातनं जास्तीत जास्त व्हॅल्यू द्यायचा प्रयत्न करा। म्हणजे जर तुम्ही 2,000 रुपयाचा प्रोडक्ट विकत असणार तर तुम्ही त्या ठिकाणी 5,000 रुपयाची व्हॅल्यू द्या। जर 5,000ची व्हॅल्यू जर दिली तर तो व्यक्ती तुमचा बॅक एंडचा प्रोडक्ट म्हणजे जो थोडा हाय तिकीट, जर 2,000चा प्रोडक्ट विकला त्यानंतर तुम्ही 10,000चा प्रोडक्ट पुढच्या वेळेस जर त्या व्यक्तीला विकायला घेतला तर तो इझिली घेईल, कारण त्याला कळतं की तुमच्या 2,000पेक्षा तुम्ही 5,000ची व्हॅल्यू दिली। आणि जर 10,000चा प्रोडक्ट जर त्याने घेतला तर तुम्ही त्या ठिकाणी त्याला 20,000ची व्हॅल्यू द्या। 20,000ची व्हॅल्यू दिल्यानंतर त्याला समजेल की नाही याच्यात तो खूप जास्त फायदा आहे। म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 50,000चा हाय तिकीट प्रोडक्ट विकशाल त्यावेळेस तो कस्टमर इझिली तुमच्या प्रोडक्टवर भरोसा ठेवेल आणि तो प्रोडक्ट सुद्धा तो 50,000चा प्रोडक्ट इझिली घेऊ शकतो। त्यामुळे अशा पद्धतीने तुमच्या प्रोडक्टची व्हॅल्यू डिसाईड करणं गरजेचं आहे। त्यानंतर आपण पाहूयात व्हॅल्यू लॅडर। व्हॅल्यू लॅडरमध्ये आपण पाहू की आपला प्रोडक्टचं व्हॅल्यू लॅडर म्हणजे लोकांना व्हॅल्यू कशी द्यायची, आपल्या कस्टमर्सना आपण व्हॅल्यू कशी देणार याविषयी आपण या व्हॅल्यू लॅडरमध्ये समजून घेऊयात। प्रॉपरली आपला जर व्यवसाय आपल्याला स्टार्ट करायचा असेल किंवा आपल्या व्यवसायाला लॉंग टर्म घेऊन जायचा असेल, आपल्या व्यवसायातनं करोडो रुपये जर कमवायचे असतील ना, तर तुम्हाला अशा पद्धतीचे व्हॅल्यू लॅडर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि तरच तुम्ही तुमच्या व्यवसायाला जास्तीत जास्त पैसा हा कमवू शकतात। बॅक एंड प्रोडक्ट आणि हाय तिकीट प्रोडक्ट तो कसा बनवू शकतो याविषयी आपण समजून घेऊयात। तर सुरुवातीला आपण बेसिक फ्रंट एंड प्रोडक्ट काय असतो आणि कसा बनवायचा याविषयी समजून घेऊयात। एक नॉर्मल प्राइस जर आपण शेविंग आणि कटिंगची जर बघितली तर 150 रुपीज आपल्या प्रोडक्ट किंवा आपलं म्हणजे जे कटिंगची आणि सेविंगची पर पर्सन कडनं एकदा जर आला आणि जर त्यांनी शेविंग आणि कटिंग जर केली तर 150 रुपये तो आपल्या म्हणजे तुम्हाला ते द्यावे लागतात किंवा तुमच्या कस्टमरकडनं तुम्ही घेतात जर तुमचा सलूनचा बिझनेस असेल तर त्या ठिकाणी जर तुम्हाला फ्रंट एंड प्रोडक्ट बनवायचं असेल ना तर त्याला तुम्ही ऑफर करू शकतात की आमचं एक पॅकेज आहे, ज्या पॅकेजमध्ये 700 रुपयाला 700 रुपयाला 6 वेळा आम्ही तुमची कटिंग आणि दाढी करून देऊ शकतो। म्हणजे अशा पद्धतीने जर 6 वेळा 700 रुपयाला तुम्ही तो प्रोडक्ट विकला, तो व्हॅल्यू पॅक जर विकला तर तो
जो काही कस्टमर असेल तुमचा, तो कस्टमर स्टार्टिंगलाच तुम्हाला 700 रुपये देऊन जाईल. त्या ठिकाणी तुम्ही त्याला कुपन देऊ शकतात की तुम्ही 6 वेळा आमच्याकडे कटिंग करायला येऊ शकतात. हे 6 वेळेचे तुमचे कुपन्स आहेत. म्हणजे अशा पद्धतीने तुमचं फ्रंट एंड प्रोडक्ट हे बनवू शकतात. बरोबर. जर तुम्हाला याविषयी जर अजून माहिती हवी असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये डायरेक्टली विचारू शकतात. आणि तुमच्या व्यवसायाचा सुद्धा तुम्हाला जर असा व्हॅल्यू लॅडर बनवायचा असेल, तुमच्या व्यवसायाला तुम्ही कोणत्या पद्धतीने पॅकेज करू शकतात, कोणत्या पद्धतीने तुम्ही व्हॅल्यू लॅडर बनवू शकतात, याविषयी जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल ना, तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून माझ्याशी डायरेक्ट संवाद साधू शकतात. म्हणजे आपण तुमच्याही प्रोडक्टला अशा प्रॉपर पद्धतीने व्हॅल्यू लॅडरमध्ये सेट करूयात आणि तुमचा जो काही बिझनेस असेल त्या बिझनेसला आपण टॉपवर घेऊन जायला मदत करूयात. कारण तुम्ही 2000 रुपयाचं प्रोडक्ट विकून कधीच करोडपती बनू शकत नाही. त्यामुळे तुमच्याकडे एक व्हॅल्यू लॅडर असणं गरजेचं आहे. व्हॅल्यू लॅडर असेल तरच तुमच्या बिझनेसला तुम्ही जास्तीत जास्त पैसा कमवायला एक व्हॅल्यू म्हणजे तुम्ही ऍड करू शकतात. जर तुम्हाला खरंच तुमचं व्हॅल्यू लॅडर बनवायचं असेल तर लवकरात लवकर माझ्याशी कनेक्ट व्हा. त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक सुद्धा करा. असेच नवीन नवीन चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तुम्हाला सुद्धा यातनं नक्कीच 100% फायदा होत असेल ना, तर मग लाईक करा ना. लाईक करायला फ्रीमध्ये तुम्ही लाईक करू शकतात. त्यात काही तुम्हाला पैसे खर्च करायची गरज नाही आहे. त्यानंतर बॅक एंड प्रोडक्ट. जर तुमच्या व्यक्तीला तुम्ही जर पॅकेज बनवले तर पहिल्या पॅकेजमध्ये तुम्ही म्हणणार की 6 टाइम जर तुम्ही याला आलेत, कटिंग दाढी तुम्हाला 700 रुपयात करून भेटेल. आणि जर तुम्ही 12 टाइमचा आपला प्रोडक्ट जर घेतला तर तुम्ही 1200 रुपये म्हणजे इथं 150 रुपये पडतात, पण त्याला इथं फक्त 100 रुपयात भेटेल. म्हणजे पण फायदा काय तुमचा की जो कस्टमर जर हा तुमचा बॅक एंडचा प्रोडक्ट जर त्याने घेतला तर तो कस्टमर तुम्हाला आज 1200 रुपये देऊन जाईल. बरोबर. पुढच्या फ्युचरमध्ये कोणी बघितलं, पण आज जर स्टार्टिंगला तुम्ही जर त्याच्याकडनं 1200 रुपये घेतले तर तुम्ही कंटिन्युअसली 12 वेळा त्याची कटिंग दाढी करायला काहीच तुम्हाला प्रॉब्लेम राहणार नाही. बरोबर. पण त्या ठिकाणी सुद्धा एक नेहमी लक्षात ठेवायचं, अशा पद्धतीने जर तुम्ही प्रोडक्ट बनवत असणार तो व्हॅल्युएबल प्रोडक्ट बनवा. कटिंग दाढी करण्यासाठी त्याची प्रॉपर कटिंग दाढी करा. कारण पुढच्या वर्षी ज्यावेळेस तो 12 वेळाच कटिंग करून होईल तर त्यानंतर सुद्धा तो तुमचा प्रोडक्ट असेल, जो बॅक एंडचा प्रोडक्ट असेल, तो रिन्युअल करायला हवा. रिन्युअल म्हणजे काय, त्याने पहिल्या वर्षी 12 वेळा कटिंग करून झाले, त्यानंतर त्याला परत रिन्यू करायचा आहे, तर तो पुढच्या वर्षी परत रिन्यू करेल. आणि ही जी प्रोसेस करताना तुम्ही स्टार्टिंगला हा सगळा पेमेंट कलेक्ट करू शकतात आणि त्यांना कुपन देऊ शकतात. बरोबर. कुपन दिल्यानंतर पहिल्यांदा आल्यानंतर पहिला कुपन घ्या, दुसऱ्यांदा आल्यानंतर दुसरा कुपन घ्या, तिसऱ्यांदा आल्यावर तिसरा कुपन घ्या. म्हणजे अशा पद्धतीने 12 वेळा त्याला 12 वेळा ट्रीटमेंट देऊ शकतात. ते फक्त 1200 रुपयाला. म्हणजे अशी ऑफर दिल्यानंतर 100% तुमचा कस्टमर अट्रॅक्ट होईल, तुमचा कस्टमर तुमच्याकडे येईल आणि याचा फायदा तुमचा बिझनेस वाढीसाठी 100% होऊ शकतो. त्यानंतर येतं तिसरं हाय तिकीट प्रोडक्ट. यावेळेस आपण काय करणार आहे, 12 वेळा त्याला कटिंग दाढी तर भेटेलच, प्लस 6 टाइम फेशियल. म्हणजे त्याचं फेशियल वगैरे करण्यासाठी आणि त्याची प्राइस असेल 2000 रुपये. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही वर्षाचे प्रत्येक व्यक्तीकडनं 2000 रुपये घेऊ शकतात. जर 2000 रुपये तुम्ही प्रत्येक व्यक्तीकडनं घेतले आणि तुमच्याकडे फक्त 100 जरी कस्टमर्स असतील ना, तरी तुम्ही नॉर्मली भरपूर जास्त पैसा कमवू शकतात. तर आपण एक ॲव्हरेज पकडूयात. जर 2000 रुपये आपण ॲव्हरेज पकडले, 2000 रुपये जर आपल्याकडे आहेत आणि वर्षाला आपल्याकडे 100 कस्टमर, म्हणजे आपण एक 12 टाइम म्हणजे महिन्यात 2 वेळा जर आला तर तो किती 6 महिन्यासाठी एक नॉर्मली 6 महिन्यासाठी तेवढा पॅकेज घेऊ शकतो, जो हाय तिकीट प्रोडक्ट आहे त्याचा. तर आपण एक ॲव्हरेज पकडूयात. जर एखाद्या व्यक्ती जर 100 कस्टमर तुमच्याकडे असतील, जो हाय तिकीट प्रोडक्टसाठी जर 100 कस्टमर्स असतील तर 2000 × 100 हे झाले. तर या ठिकाणी आपण 2 लाख रुपये त्याच्याकडनं स्टार्टिंगलाच आपण घेऊ शकतो. बरोबर. आणि कदाचित समजा तुमच्याकडे बॅक एंडच्या प्रोडक्टमध्ये एक 50 लोक आहेत, मग जर 50 × 1200 जर केलं तर आपण किती कमवू शकतो, तर या ठिकाणी बघितलं आपण जेव्हा स्टार्टिंगला, तर या ठिकाणी आपल्याकडे 100 × 200 इज इक्वल टू हे 1 2 3 4 5 ओके 2 लाख रुपये होतात × 100. या पद्धतीने तुम्ही समजा 2 लाख रुपये कमावतात. बरोबर. या ठिकाणी जर तुमच्याकडे एक नॉर्मली आपण पकडलं, या ठिकाणी फक्त हा जर तुमचा कमी असेल म्हणजे याच्याकडे यामध्ये तुम्हाला जास्त कस्टमर्स असतील, 1200 रुपये × 1200 एक 150 आपण धरूयात.
150 कस्टमर. या ठिकाणी सुद्धा तुम्ही 1,80,000 रुपये कमवतायत. ओके. त्यानंतर हा पॅकेज हा सगळ्यात कमी आहे. त्यामुळे कमीत कमी समजा जर तुमचा एरिया जर चांगला असेल तर तुम्ही या ठिकाणी 200 पर्यंत कस्टमर्स इझिली मिळवू शकतात. आणि ते मिळवण्यासाठी तुम्हाला तुमची ब्रँडिंग करावं लागेल. तुमचं ब्रँड प्रॉपररित्या जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, प्रॉपर जर लोकांपर्यंत तुम्ही पोहोचले, लोकांना रिअलमध्ये व्हॅल्यू जर प्रोव्हाइड केली आणि तुमच्याकडे कटिंग दाढी करताना त्यांना जर तो एक फील येत असेल की नाही या ठिकाणी एक फायदा आहे, तर तुम्ही इझिली त्या ठिकाणी त्याचा फायदा करून घेऊ शकतात. 700 इज इक्वल टू किती होतात? 200 इंटू 700 1,40,000 म्हणजे 1,40,000 रुपये होतात. आता तुम्ही हे फक्त आपले 12,000 कटिंग करा. एक व्यक्ती तुमच्याकडे म्हणजे एक महिन्यात 2 वेळा समजा कटिंग दाढीला आला, कटिंग दाढीला 2 वेळा म्हणजे हा फक्त 6 महिन्याचा प्लॅन आहे. ओके. आपण 6 महिन्याचा प्लॅन पकडलाय. तर तुम्ही विचार करा, जर तुमच्याकडे इथं 200 कस्टमर्स असतील, इथं 150 असतील आणि इथं फक्त 100 कस्टमर्स असतील, तर तुम्ही 2 लाख, 3 आणि 4 नंतर हे जर टाकले तर 5,20,000 रुपये कमवतायत तुम्ही. म्हणजे वर्षाचा एक चांगला इन्कम तुम्ही इझिली कमवू शकतात. त्यानंतर हा तर आपला नॉर्मल प्लॅन झालाय. पण फ्युचरमध्ये याचाच जर तुम्ही प्रॉपररित्या एक बिझनेस मॉडेल जर बनवला आणि तो फ्युचरमध्ये लॉंग टर्म जर तुम्हाला घेऊन जायचा असेल, तर तुम्ही अशा पद्धतीने वेगवेगळे शॉप्स, आता समजा तुम्ही पुण्यात एका साईडला आहात, जर समजा तुम्ही पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये तुमचं एक शॉप आहे, त्यानंतर दुसरं शॉप जर तुम्हाला एक पिंपरीमध्ये आहे, दुसरं चिंचवडमध्ये टाकायचं आहे तुम्हाला, म्हणजे अशा पद्धतीने जर हा 6 महिन्याचा प्लॅन केला तुम्ही, तर या ठिकाणी तुम्ही नॉर्मली बघितलं की 5 लाख रुपये एक 2, 3, 4, 5 लाख रुपये कमवतायत. 5 लाख आणि जर 6 महिन्यात जर तुम्ही 5 लाख रुपये कमवतायत तर 12 महिन्यात किती कमवणार? तर 12 महिन्यात तुम्ही 10 लाख रुपये कमवणार. बरोबर. हे अशाच पद्धतीने जर 10 लाख रुपये तुम्ही एका शॉपमधनं एका वर्षाला कमवतायत, तर असे तुमचे 2 शॉप राहिले तर तुम्ही 20 लाख रुपये कमवणार. बरोबर. म्हणजे हा बिझनेस मॉडेल किंवा हे बिझनेस स्ट्रक्चर तुम्ही बनवणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्याकडे फ्रंट एंड प्रोडक्ट असणं गरजेचं आहे, बॅक एंड प्रोडक्ट असणं गरजेचं आहे, हाय तिकीट प्रोडक्ट असणे गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीने आपण बघितलं की महिन्याला समजा तुम्ही 10 लाख रुपये करा आणि अशाच पद्धतीने जर तुम्ही एक 10 लाख रुपये कमवतायत आणि असे तुमच्याकडे 10 शॉप असतील, तर तुम्ही कमीत कमी 1 करोड रुपये इझिली वर्षाला कमवू शकतात. मग हा बिझनेस मॉडेल किंवा हे सगळं प्रॉपररित्या जर तुमचा ऑलरेडी सलूनचा बिझनेस असेल तर तुम्ही करू शकतात. हे पूर्ण स्ट्रक्चरचा वापर करून तुमचा बिझनेस वाढवू शकतात. बरोबर. अजून जर तुम्हाला प्रत्यक्ष तुमचा सलूनचा बिझनेस असेल किंवा कोणताही बिझनेस असेल आणि तुम्हाला सुद्धा असं व्हॅल्यू स्ट्रक्चर बनवायचं असेल ना, तर तुम्ही माझ्याशी डायरेक्टली संवाद साधू शकतात. आपण तुमच्यासाठी तुमच्या बिझनेसचा व्हॅल्यू स्ट्रक्चर बनवायला प्रयत्न करूयात. त्यानंतर या ठिकाणी फ्रंट एंड प्रोडक्ट, बॅक एंड प्रोडक्ट, हाय तिकीट प्रोडक्ट बघितले. तर आपण यावेळेस कोचिंगमध्ये बघूयात. समजा नॉर्मली जर तुम्ही एखाद्या सब्जेक्टमध्ये एक्सपर्ट असणार, तुम्ही जर व्यायाम किंवा मेडिटेशनसाठी तुम्ही एक्सपर्ट असणार किंवा एखाद्या सब्जेक्टमध्ये एक्सपर्ट असणार, तुमच्याकडनं जर एखाद्या व्यक्तीला गायडन्स घ्यायचा असेल तर 30 मिनिटाचा कॉल तुम्ही 1 to 1 कॉल ठेवू शकतात. 99 रुपीज नॉर्मल त्याची प्राइस ठेवू शकतात. त्यानंतर बॅक एंडचा प्रोडक्ट नॉर्मली 1,999 तर 4,999, म्हणजे या ठिकाणी तुम्ही स्वतःचा एक कोर्स बनवू शकतात आणि त्या कोर्समध्ये तुम्ही एक 2,000 रुपयापर्यंत प्राइस ठेवू शकतात किंवा 5,000 रुपयापर्यंत प्राइस ठेवू शकतात जर तुम्ही एक्सपर्ट असणार. समजा एखाद्या व्यक्तीला 11वी 12वी किंवा आपण एक धरूयात की एखाद्या व्यक्तीला एखादा नवीन स्किल शिकायचं आहे, नवीन स्किलमध्ये त्याला सेलिंग स्किल शिकायचं. जर सेलिंग स्किल शिकत असणार आणि तुम्ही ऑलरेडी सेल्स एक्सपर्ट असणार, तर तुम्ही त्याचा कोर्स म्हणजे 2,000 रुपयाला त्याचा तो कोर्स तुम्ही बनवू शकतात. बरोबर. 2,000 रुपयात जर तुम्ही तो कोर्स बनवला, तर या ठिकाणी आपण ॲव्हरेज पकडूयात 2,000 इंटू एक 100 कस्टमर्स तुमच्याकडे आहेत. समजा तुम्ही 100 जास्तच कस्टमर्स असतील तुमच्याकडे, पण एक 100 कस्टमरचा ॲव्हरेज पकडूयात आपण. या ठिकाणी आपण 2 लाख रुपये कमवतोय. या ठिकाणी इझिली आपण 2 लाख रुपये वर्षाला कमवतो. सर समजा वर्षात तुम्ही महिन्यात पण 100 कस्टमर्स आणू शकतात. बरोबर. पण जर तुम्हाला वाटलं की
कमीत कमी तुम्ही एक ॲव्हरेज 100 कस्टमर जरी पकडले तर, आणि हे महिन्याला सुद्धा तुम्ही आणू शकतात, म्हणजे महिन्याला 2 लाख रुपये सुद्धा इझिली कमवू शकतात. त्यानंतर हाय तिकीट प्रोडक्ट, जर ह्याच कस्टमर्समधनं कन्वर्ट होऊन एखादा व्यक्ती, जर तुम्ही जर सांगितलं सेल्स एक्सपर्ट, बरोबर, मग जर सेल्स एक्सपर्ट असेल तर तुम्ही दुसरा पॅकेज तयार करू शकतात की ज्यामध्ये तुम्ही एक फक्त कोर्स घेऊन आमचा कोर्समधनं शिकू शकतात, किंवा आमचा कोर्स प्लस मास्टर माइंड्स प्लस टेम्पलेट्स, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ऑफलाईन सेशन घेणार किंवा ऑनलाईन, त्यांना ज्यांचे प्रॉब्लेम्स असतील, रियालिटीचे प्रॉब्लेम्स असतील, त्यांच्याशी ऑनलाईन इंटरॅक्ट करून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. त्याबरोबर सेल्समध्ये तुम्हाला ईमेल मार्केटिंग करावं लागते, किंवा सेल्स टेम्पलेट्स असतात, काही टेम्पलेट्स वगैरे, त्याचा फायदा करून बिझनेस हा वाढवावा लागतो. तर टेम्पलेट्स म्हणजे काय, जसं की समजा एखादं चेकलिस्ट, की आपण ज्यावेळेस कस्टमर्सला भेटायला जातो त्यावेळेस कसं बोलायचं, त्याचबरोबर जर आपल्याला कस्टमरला जर व्हॅल्यू द्यायची असेल तर आपण त्याला व्हॅल्यू कशी द्यायची, आपल्या प्रोडक्टविषयी कोणकोणती माहिती द्यायची, त्याचे एक टेम्पलेट्स बनवलेले असतात, म्हणजे ऑलरेडी कागदावर लिहिलेले काही टेम्पलेट्स असतात, त्या टेम्पलेटचा वापर करून. तर हाय तिकीट प्रोडक्टमध्ये तुम्ही हे सुद्धा विकू शकतात. या ठिकाणी आपण नॉर्मली एक 10,000 रुपये प्राईस पकडलेली आहे. तर मग आपण जर 10,000 रुपये प्राईस पकडली आहे, 10,000 इंटू एक 500, तुम्ही या ठिकाणी इझिली 5 लाख रुपये कमवू शकतात. आता तुम्हाला फक्त या ठिकाणी तुमचे 100 कस्टमर्स आणायचेत, आणि या ठिकाणी जर 50 कस्टमर आणायचेत. जर वर्षाला तुम्ही या ठिकाणी जे कस्टमर्स आहेत, हाच कस्टमर ज्यावेळेस तुमच्याशी 1 to 1 कॉल करेल, सगळ्यात महत्त्वाचा हा गेम असतोय तुमच्या बिझनेसमध्ये, तुम्ही कस्टमर्स कसे आणायचे, त्यांना फ्रीमध्ये इन्फॉर्मेशन काहीतरी दिली, त्यानंतर तो तुमच्याशी 1 to 1 कॉलसाठी 99 रुपये बुक करेल, आणि ते 30 मिनिटात तुम्ही व्हॅल्यू देऊ शकतात. आणि त्यांना सांगू शकतात की जर तुम्हाला अजून प्रॉपरली सगळं स्ट्रक्चर अभ्यास करायचा असेल तर तुम्ही आमचा कोर्सला ॲक्सेस घ्या. ओके, कोर्सला त्यांनी जर ॲक्सेस घेतलं तर त्यांना 2,000ची, आणि जे कोर्समध्ये तुम्ही त्यांना सांगू शकतात की जर तुम्हाला प्रत्यक्ष माझ्याशी इंटरॅक्शन करायचं असेल, प्रत्यक्ष मास्टर माइंड, म्हणजे तुम्हाला जे तुमचे प्रॉब्लेम्स असतील माझ्यासोबत तुम्हाला जर पूर्णपणे ट्रेनिंग हवी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ह्या जो काही पुढचा आमचा हाय तिकीट प्रोग्राम आहे किंवा प्रोडक्ट आहे याला तुम्ही एनरोल होऊ शकतात. मग त्या ठिकाणी तुम्ही 1 to 1 कोचिंग करून किंवा ग्रुप कोचिंग करून प्लस त्यांना टेम्पलेट्स वगैरे देऊन या प्रोग्राममध्ये घेऊ शकतात. म्हणजे या ठिकाणी जर वर्षाला तुम्ही फक्त या ठिकाणी 100 कस्टमर्स, आणि त्या 100 मधनं फक्त 50 कस्टमर्स जर तुम्ही कन्वर्ट केले तर या ठिकाणी 2 लाख रुपये, आणि या ठिकाणी 5 लाख रुपये आपण ॲव्हरेज पकडूयात. यापेक्षा तुम्ही जास्तच कमावणार 100%, पण एवढे तर तुम्ही आरामात कमवू शकतात. म्हणजे 5, 6, 7 लाख रुपये महिन्याला तुम्ही एक ॲव्हरेज वर्षाला कमवू शकतात. बाकीचे तुमचे ॲफिलिएट प्रोडक्ट होतील, ॲडव्हर्टाइजमेंट होईल, अशा विविध प्रकारच्या ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण त्या अगोदर तुम्हाला स्वतःचा एक ब्रँड बनवणं गरजेचं आहे, आणि तुमची स्वतःची ब्रँडिंग कशी करायची जर तुम्हाला हे शिकायचं असेल तर तुम्ही त्यासाठीही मला डायरेक्टली मेसेज करू शकतात. मी त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच सांगायचा प्रयत्न करेल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही तुमचे प्रोडक्ट असतील ते डिझाईन करणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहिलं फ्रंट एंड, बॅक एंड, हाय तिकीट प्रोडक्ट. तुम्हाला सुद्धा तुमच्या बिझनेसचे या पद्धतीने प्रोडक्ट डिझाईन करायचं असेल, व्हॅल्यू लॅडर तयार करायचा असेल तर तुम्ही माझ्याशी संवाद साधू शकतात. आणि जर तुमचं ऑलरेडी व्हॅल्यू लॅडर असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये ते सांगायला विसरू नका. आणि आपल्या यूट्यूबचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, आजचा मास्टर क्लासचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करायला सुद्धा विसरू नका. ऑलरेडी आपले 2 व्हिडिओ झालेले आहेत. डे 1चा त्यामध्ये आपण बघितलंय की हाऊ टू फाइंड बिझनेस आयडिया, आपली बिझनेस आयडिया कशी शोधायची ह्याविषयी आपण त्यामध्ये पूर्ण बघितलेला आहे. आणि दुसऱ्या नंबरचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये हाऊ टू कलेक्ट मनी, म्हणजे आपल्या बिझनेससाठी आपण पैसा कुठून आणायचा आणि आपल्या पैशाला मॅनेज कसं करायचं ह्याविषयी आपण व्हिडिओ ऑलरेडी बघितला आहे. तो सुद्धा आपला वरती डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची प्लेलिस्ट सुद्धा बघायला भेटेल. म्हणजे आपला बिझनेस कसं स्टार्ट करायचं याविषयी पूर्ण ती प्लेलिस्ट आहे, ती प्लेलिस्ट तुम्ही बघू शकतात. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा. लाईक केल्यानंतर मलाही आनंद होतो, आणि मला अशी नवीन नवीन माहिती तुमच्यासाठी आणून द्यायला एक एनर्जी सुद्धा भेटते. त्यामुळे तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जर खरंच तुम्हाला सुद्धा तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल, तुमचा व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही आपल्या लवकरात लवकर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि माझ्याशी संवाद साधू शकतात. बेसिकली तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की तुम्हाला व्यवसाय काय करायचा आहे, किंवा तुमचा ऑलरेडी व्यवसाय असेल तर तुम्ही त्या व्यवसायाला जर वाढवायचं असेल तर तुम्ही माझ्याशी संवाद साधू शकता. त्या ठिकाणी आपण तुमच्या व्यवसायाला समजून घेऊयात, आणि तुमच्या बिझनेसला एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी किंवा तुमचा व्हॅल्यू लॅडर किंवा तुमच्या व्यवसायाला एक चांगल्या पद्धतीने चांगला पैसा कसा कमवता येईल याविषयी आपण डिस्कस करूयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला लाईक करा. त्याचबरोबर लवकरात लवकर माझ्याशी संवाद साधायला विसरू नका. धन्यवाद.